ए बाळ्या, अरे बाळ्या, कुठं चाललाय तोंड घेऊन वर? का काय झालंय ना बापान हाक मारेल तुला दिसत नाही वेर? का एवढं काय मोठं बोलाय झालंय? निबर बोलताय, काय केलंय माझ्यासाठी? एवढं नुसतं तुझ्यासाठी एवढं करतोय तेवढं करतोय आश्वासनावर मला ठेवताय का? माझं सगळं जे चाललंय ते माझ्या प्रयत्नावर चाललंय. तुम्ही काय सांगताय मला? काय केलं? हा अरे तुझ्यासाठी दिवस आणि रात्र किती मेहनत केली मी, तुला माहित आहे का? ना माझं स्वप्न आहे. मला एक दिवस कॅमेरा घ्यायचा आहे आणि छोटासा स्टुडिओ टाकायचा आहे. तुम्ही मला कुठल्याही गोष्टीत आडवं येऊ नका. तुझं स्वप्न कॅमेरा घेऊन फिरायचं? अरे उंडग्या धावण्याच्या तुला अक्क बिकल काय हाय का नाही रे? हा मला उंडकं म्हणताय का? कॅमेरा घेणं, स्टुडिओ मध्ये काम करणं, स्टुडिओ टाकणं म्हणजे काय उंडकं झालं का? कुणी सांगेल तुम्हाला असलं? काय रे तुझं कॅरियर आतापर्यंत? काय कॅरियर आहे तुझं आतापर्यंत? काय तुला नोकरी आहे कुठं? काय धंदा पाणी उघडला तिथं? आणि तू सांगतो की कॅमेरा घ्यायचा म्हणून? एक दिवस बी मी दिवस असा माझा उगवल ना, माझा कॅमेरा आणि माझ्या स्टुडिओ मध्ये एक दिवस मी माझा स्टार बनणार आहे मी. आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल हा बाळ्या कोण आहे ती. एवढं लक्षात ठेवा. अरे बापाचं स्वप्न काय असतं पोराकडून? काही कॅमेरा घ्यायचं, ह्याचं त्याचं थोपडं बघायचं आणि परत मग की मी लय मोठा होणार आहे, लय मोठा होणार आहे. कॅमेरा घेऊन लय मोठा होणार आहे रे? कॅमेरा घेणं, स्टुडिओ टाकणं म्हणजे काय स्वप्न नव्हतं का? का नवं स्वप्न? किती का माझ्या प्रत्येक गोष्टीला प्रयत्नाला आडवं येत आहे तुम्ही? तुला हा? आता जर त्या कॅमेराचं नाव ठेव जर घेतलं ना, मी आता एक दिवस सुद्धा घरात राहत नसतो. एक दिवस ज्या दिवशी मी घरात येईल ना त्या दिवशी कॅमेरा स्टुडिओ टाकूनच घरात नाही येणार. चल दादा, अजिबात थांब नको इथंच. बरं आता हे गेलो पाणी. हा हे घाल. धर 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 टाक 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 धर धर कशा पण धर धर अरे ग जाऊन जाऊ फक्त त्या बाळ्याच्या हातात नाही. काशा सोपा आहे तू बाळे. तू जरी आपला जोडीदार असला तरी आता हे तर नाही खेळत नाही. अरे शिवलोक किती पळ गाबाल 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 शिवडू शिवडू गई बाबा. लोन लोन अरे बाळू ये जरा इकडं रे. आलो बस जरा. बाबा थकला काय तुम्ही? अरे काय काय चाललंय तुझं? वाढीव गेलता का नाही कामाला तू? वाडीवर गेलतो की, पण आजोबा तुम्हाला माहित आहे ना त्या सिनेमाच्या विचारानं माझ्या डोक्यातनं निघणच हो. मला एक छोटासा कॅमेरा घ्यायचा आहे आणि छोटासा एक स्टुडिओ टाकायचा आहे. अरे काय कॅमेरा?
आणि काय स्टुडिओ? आता मी तिथं दिवसभर राबून काहीतरी 4 पैसे कमावतोय, ती कशासाठी? अरे काहीतरी तू शिकून मोठं व्हावं म्हणूनच का नाही? ती तुझं आईबाप तिकडे गेले ते काम करायला, बरोबर आहे. आता ती तिथं राबते ते, आणि तू ह्या सिनेमाच्या नादाने सगळं वाया घालवणार का? आजोबा, पण तुम्हाला कसं कळत नाही हो, ही काही वेळ नाही हो, मला खरंच त्यात करिअर करायचं आहे. तुम्ही फक्त बाबा मला एकदा संधी देऊन बघा. मला पण माहित आहे तुम्ही पण खूप कष्ट करताय. अरे कष्ट? ही कष्ट कशासाठी? आपल्या फाटक्या नशिबासाठी. तुझा बाप तिकडे गेलाय, ते बी तिथं राबतोय, आदनं मधनं ते बी आजारी पडतोय. अरे बाळा, बोला की. माझ्या मनात राग नाही रे तुझ्या बदली. तुला असं वाटत असेल सारखं आजोबा मला रागावत्यात, वरडत्यात, चिडत्यात, पण मला तीच वाटतं रे. हे बघ, तुझा आणि तुझ्या बापाचा आता कोण, मीच एकटा आधार राहिलोय, आणि मी तरी किती दिवसाचा सोबती आहे रे. बरोबर आहे की बाबा. तर ती बी आजारी पडतो. तू काय कर, मी तुला पैसे देतो, एक दिवशी त्याला बघून येतो. हा. अरे मला अजून आठवतंय, ती लहान असताना तुझ्यासारखीच लई मोठी मोठी स्वप्न बघायचा बघ. मला तुमचे सगळे दुःख समजते ती, पण बाबा मला फक्त एक संधी द्या. कितीतरी सगळे लोक व्हिडिओ बनवते ते, हे करते ते, पण मी पण फक्त एकदा व्हिडिओ बनवलं ना, माझं पैसे चालू झालं ना, मला स्वप्न माझं पूर्ण होत आहे बाबा. हे बघ, पैसे कमवणार आहे ना, मी एकदा तुझ्या बापाला बोलून बघतो. बर. मला माहितीये ह्या सगळ्याला ती येडेपणा समजतो, पण आपण बोलून बघू का? तर आता तू पैशाचं म्हणतोय म्हणल्यावर मी बघतो बोलून. बर, चालतंय की. हे बघ, मी तर आहेच रे, बघू बघू काय करायचं ते. जा झोप. बर, चालतंय बाबा, कटाळा आलाय तुम्हाला, पडा तुम्ही. हो. मी हाय आत. वाह, काय रुबाब होता बाबांचा, अगदी हिरो सारखे दिसत होते. काय बघतो सारखं मोबाईल मध्ये? रोज रोज 30 स्वप्न. पोटाची चिंता करून कामाला जा. अगं आई, हे बघ ना, किती जीव ओतला असेल त्यांनी त्यांच्या कलेत. मला त्यांच्यासारखंच व्हायचं आहे ग, मला पण हिरोच बनायचं आहे. काशा, माझं ऐक. काय मिळवलं तुझ्या बापानं तमाशात? डोक्यावर साधं छप्पर सुद्धा नव्हतं राहायला. लोक त्याला नाचणारा म्हणून हिनवत होते. काय त्यांचा हाच रुबाब का? अगं आई, पण त्यांची कला. हो काका, तुम्ही समजावून सांगा आता आईला. अरे बाबा, मी काय सांगू, तुम्ही दोघं माय लेकरं बघा. अरे कला 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 नुसती काय लावली ही कला तू? 2 वेळची भाकरी कमवण्यासाठी लोकांची धुणी भांडी केली मी. तुझं बाप ज्या वेळेस कला करायचं त्यावेळेस लोक टाळ्या वाजवायची नुसती, पण टाळ्या वाजवून पोट भरत नसतंय. त्यासाठी काय केलंय ती मलाच माहिती. म्हणून काय मी माझं स्वप्न अर्धवट सोडून देऊ? मान्य आहे मला बाबांना नाव मिळालं नाही, पण आता काळ बदललाय. मी शब्द देतो, मी पण 100% काहीतरी करून दाखवीन. अरे बाळा, मी तुझ्या चांगल्यासाठीच बोलती र. ह्या कलेच्या वाटेवर काटच काट आहेत. आधी स्वतःच्या पायावर उभं राहा, पैसे कमव, आणि मग तुझ्या कलेची इच्छा पूर्ण कर. तू मला कधी आदरच देत नाही. बाबा गेल्यापासून तू त्यांचं नाव पण काढलं नाही. मी आधार नाही दिला? तू 8 वर्षाचा असताना तुझा बाप गेला, मी एकटीनं हे घर सगळं सावरलं. माझी एकच इच्छा आहे की तू मोठं व्हावं खूप, आणि तुझ्या पायावर उभा राहावं स्वतःच्या. अगं आई, नको रडू तू, मला हाय तुझ्या कष्टाची जाणीव, पण तू पण माझा थोडासा विचार कर. एक संधी देऊन बघ, मी त्या संधीचं सोनं करून दाखवी. परत तुझ्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. बर जा, तू पण तुझ्या बाबासारखाच हट्टी. तिकडे गेल्यानंतर जर नाही तुला नोकरी मिळाली, कामधंदा मिळाला तर माघारी ये. पण कलेनं पोट भरत नसतं, पोट भरण्यासाठी पैसा लागतो. हो आई, तू बघ, तुझा काश एक दिवस मोठा हिरो होणार.
काशा बोल मला अरे वसायला जावं लागतंय का कार भाऊ वडील लगा लय आजारी सारखाच आजारी पडतंय लगा होय जाऊ गेला का आणि म्हाताऱ्यानं बी काय केलं या जाय पुरतच पैसे दिले ते लगा होय मग गेल्यासारखं आपण फिरून बिऊ घे रे अरे पण कसं फिरायचं लगा तेवढ्या पैशात अरे स्टुडिओला ही जाऊ की पप्पू शर्ट पण घेऊ घ्या आपण मागून बघू पप्पू शर्टला दिल का पप्पू देत चल मागूया चल शाहरुख खानचं घरी बिर बघायचं बरं का मला हिरो व्हायचं आहे म्हणलं घर तर बघावं लागेल की भाऊ हिरोची घरी कसं असते ते बादशाह आपल्याला जायचं मशनर बाबाला तिथे आता यात्रा ही लागली स्वच्छता ही करू जरा पाण्याचं हे बघून आपलं फोटो काढून सोशल मीडियावर तेवढं नियोजन लावायचं पोरं बघ तेवढी अरे कशाला पण येऊ की मग कशा येणार आहे हो कशाला नेऊया बाळ्या लागलाय हे लागलाय बाळ्याला पण नेऊ आणि आबा पण म्हणलेलं मगाशी मला पण यायचं देवाला मग आबा येत असला आबाला पण नेऊया चालते नेऊया फोटो जरा चांगलं काढ काढला कसला फोटो काढलाय तो फोटो काढून सोशल मीडियावर आता चर्चेचा विषय आहे आपला तुला तर माहितच आहे चर्चा ही आपली झाली पाहिजे आबाला पण घेऊन जाऊ हा हे ठीक आहे तेवढं नियोजन लाव कशाचंही आणि तू बाळ्याचं बघ बाळ्याला काम असलेली पण ती नाही म्हणून त्याला नेऊया आपण तसाच ए बाळू ये बाळे एवढं तोंड का पडलंय रे पप्पू शर्ट काम होतं थोडं कशाच काम आहे हा पुढे या की साईडला अरे बोल की काय विषय नक्की तुझा थोडं काम होतं जरा प्रश्न अरे पोरं आपली जायती ही बोल की विषय काय झालाय हा वडिलाला बघायला चाललो मी वसायला होय मग जरा थोडं पैसे लागायचे म्हातारीने दिलं नाही तर दिले ते मग जाय पुरतं दिलं ते पण जरा फिरणार आहे ना स्टुडिओ वगैरे मुंबईमध्ये होय फिरणार आहे जरा कॅमेरा बघणार आहे त्याच्यामुळे जरा खर्चाला म्हणलं दिसत आहे पप्पू शर्ट बघायला पैशाच करतो नियोजन मी काय तर पण चला घेत नेऊया जरा आपलं काम आहे थोडं कुठं इथनं मशनीर बाबू जाय रे मला काम आहे की राव पप्पू अरे लगेच यायचंय बाळू काय हा अर्धा भर तास होईल लगेच होतंय ये बघ लगेच जाऊ बरं चालतंय ए बादशाह चल ठीक आहे चल चला ए, काशा, चल जाऊया. होय होय चल ए गाडी घ्या बरं पप्पू शर्ट बसा घेऊया आबाला आणि आबा घेऊन कुठं चालला बाबा दुकान आज लवकर बंद केलं बाबा मसणार बाबाला मधनर बाबाला डोंगरावर उलटे हा जावा जावा ना बाबा हा येणार आहे ए, आबा चला की ए, ठीक आहे इथलं दूध पाणी बाटलं घे ना आबाच्या गाडीवर बस चला ह्याला गाडी घेऊया तुमच्या पाणी बाटलं घेतो ए, चला बस काका 5 पाणी बॉटल द्या ए चला उरका हा 3 द्या 3 क्रॅक जॅक द्या हा बाबू उरकत घ्या जरा बिल काय होईल ते पप्पू शेट मारतील हो बिल मार तुम्ही आपण तुमचे पण देऊन टाकू सगळे. बिल काय होईल ते पप्पू शेट मारतील हा ए, चला चला आता
अरे येडे यायला अर्धा तास गेलाय का वर जायला किती वेळ लागल मुंबईला आल्यापेक्षा वाटलं नव्हतं बरं का एवढं वर जायला आपली पुढे गेली गेला का आबाला चहाची तर रे चला चला हा इथे जवळ आले चला पाटील तर कसं चालतं बघा काय झालं की आले जवळ पुढे पळते बरं का आबा पप्पू शेट चालली पुढे आबा पप्पू शेट किती खायला आणलं तर आपल्याला खायला काय तुमच्यासाठीच राहील खायला ध्यान असतं ना का का खाल्लं तर पाहिजे पप्पू शेट लय दिवसात आलो राव लहानपणी आले तेव्हा आता आलो बा बादशाह तो घरातनं बाहेरच निघत नाही कसा यायचा मग इकडे तुम्हाला मीच घेऊन येणार ना तुम्ही आहे म्हणून आम्ही मीच घेऊन येणार ना मला तर लगा तुम्ही आहे म्हणून आम्ही माळ घेऊन जायचं तुला आपण पप्पू शेट आणले आता नाही बी म्हणायला हो पप्पू बस तू काय माझा दमलो गाड्या आता आबा मला थोडं राहिलं थांबाय थोडं जाऊ आलाय तिथं सापा चालत बसला पाणी भेटू दे आबा पाणी पे चल पप्पू शेट 2 मिनिटं रे थांब घेऊनच जाऊया नाही बसू दे जरा खाऊ द्या आबाला बिस्किट पुढे देऊ द्या आधी देवा दर्शन घ्यायचं मग काय असेल ते बघा बरं जरा थांब हो आबा चला का 90 आणू द्या ए देवा जरा तसलं असतो याड आहे काय बरोबर चला आपल्याला अजून जायचंय पुढे वाचा चल हा बोला नाही जवळ तर आहे की काय एवढे लांब आहे म्हणते ए चल बाळ बाळा माझे फुट गाडीत असं बरं स्टाईल मध्ये होय ना हे काय करताय तुम्ही वर फोटोच काढायचे आहेत आपल्याला चला एक काढू जरा थांबा ए बाळा काढ हे बरं एक काढ मोबाईल देतो होतो ए माझ्यात काढी तुझ्यात काढी वर फोटोच काढायचे आहेत रे चला घेऊ एक काम कर काय लागा काढा काढा चला पप्पू शेट बरं, सगळे चला. काढ ए या घे बरं काढ काढ बाळू त्यांचा म्हणलं मी गेले तर बघ कसे काढा फुट रे फुट काढ हे चल बाळू कसा आला एक अशा चल आलाय चांगला वर फोटो काढायचे आहेत आपल्याला चला ओके पुढे घे चला आबा आले जाऊ आलो बाबा काय आता काय करा माहित आहे का ए रमेश ते ही दे बॅग दे मला हे इथे स्टिंगच्या बाटल्या किती टाकले ते पप्पू शेट काय म्हणते ते ऐका सगळ्यांनी ही बाटल्या ही सगळं स्वच्छ करून घेऊ तू तिकडे बस मला झोपू दे गाड्या आता तुम्ही बघा समस्या आपली बात झाली दमलो हे पोरांनो हे साफ करून घ्या सगळे घेतले हे बाटल्या पिटल्या फेका तिकडे हा बरं तू इकडे फोटो काढ आपला हे करताना एवढं इकडे फोटो काढ बघूया फोटो काढ आधी चालते फोटो काढ पोरात परत खाऊ सगळ्यालाच खायला आणलं खाऊ द्या राव एक खाऊ परत हा तेवढे एक खा आणि हे करू लाग या पप्पू शेट फोटो काढ आपलं हे व्हिडिओ काढतो व्हिडिओ काढ मस्त पैकी रील्स टाकायची आपल्याला इंस्टाला सगळ्यांचं येऊ दे काय काय पाचशे लागा तर तुला बघायचं होतं लागा ते बी राहिलं बघायचं पप्पू शेटच्या नाता इकडे आलोय लागा आता इथं तास 2 तास झाला अजून तिथं जाय हे बोलत बसू नका घ्या की उरकून घ्या का मग बादशाह चल जरा बघू काय म्हणत होता तू बोलायचं आपल्याला तर पप्पू शेटसाठी करावं लागतंय लागा कशा हे नाव हे पुसून घ्यायला लागते रे फडक हे बघा एखादं फडक हे बाळा शर्ट काढून तिची पुसाय हे बाळू चेष्टा करू नका येडा झाला काय कशा लागा बाळ्यान कशा आत्या बाळ्या इकडे इथं पडका हे पुसून घे मागते सगळे चल कशा तू पण पुसू लाग जरा
ही सगळी नाव पुसून टाका. हा तसं खरंच राहू काय पलीकडचं पण पुस झालं. इथं शिमेटी लावून गेला ते राहू की फुटलं हे सगळं. कसं झालंय राव? यापासून पुढच्या वेळेस येताना सिमेंट आणि वाळू हे घेऊन येणार. जाऊया आपण मग येत नाही. बिस्किट चला बिस्किट खाऊ बिस्किट पप्पू शेठ सगळीच खावा खबर आहे. हे सगळ्यांनी मिळून मिसळून खावा.